नमस्कारानंतर मात्र लिहिला तो साधू आणि सत्यनारायण भगवंत भक्ती करत असताना आणि साधू आणि सेवा करत असताना घरभर झाले आणि तिला 10वा महिना सोडतात एकान्या रत्न है एकान्या सुद्धा भक्ताची संग्रहाप्रमाणे प्रत्येक गोष्ट वाढू लागली त्या म्हणला तिच्या अक्कल आवडली सोडले नंतर काही दिवसांनी साधूंनी भगवंताला प्रश्न केला की मला आपण सत्यनारायण भगवंताची पूजा का करत नाहीत आपला तर नवस पूर्ण झालेला आहे परंतु त्या वेळेला मात्र साधू आणि मला हे आपण ही पूजा आहे ही पूजा म्हणून संग्रह करून लागतो असे पण निर्णय होणार झाला तो साधू आणि नाकामध्ये मरण झाला वर्षानुवर्ष गेले आणि वर्षानुवर्ष गेल्यानंतर मात्र त्या साधूने लक्षात आले आता मात्र आपली मुलगी उठवली आहे तिथे लग्न करायला पाहिजे म्हणून त्या साधूने आपल्या विकासांचा आदर्श करण्यासाठी कांचनावर जंगलामध्ये पाठवले आणि कांचनावर जंगलामध्ये पाठवल्यानंतर त्या सैनिकांनी सुद्धा सुंदर समाला सुधारले आणि सुंदर समाला सुधारल्यानंतर त्या साधूने आपल्या सर्व नातेवाईकांना आपल्या मुलीचे कन्यादान केले परंतु दुर्दैवाने ते नमस्कार सत्यनारायण भगवंताचे व्रत करण्यास तो साधूने विसरून गेला आणि विसरून गेल्यानंतर मात्र कलंकाने साधू आणि त्यांना दोघेही व्यापार करण्यासाठी चंद्रकेतूर राजेंद्राकडे निघून गेले पंढरीदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय पुन्हा एकदा घ्या आणि त्यानंतर मात्र साधू आणि चंद्रबाई त्या चंद्रकेतूर राजेंद्राकडे व्यापार करण्यासाठी निघून काही उत्तम व्यापार करावे चांगला व्यापार करावे भरपूर पैसे कमवावे परंतु त्याच वेळेला मात्र सत्याप्रमाणे श्राप दिला हा साधू आणि आहे केवळ नमस्कार होता आणि पूजा केली नाहीये त्याला भयंकर दुःख प्राप्त असा श्राप दिल्यानंतर थोड्या दिवसामध्ये चंद्रकेतूर राजवाड्यामध्ये चोरी झाली आणि चोर मात्र चोरी करत काय सोडला भाड्याला तोडायचा अक्षरशः आपल्या मागे जर सैनिक लागले आहेत असे पाहून तो घाबरल्यानंतर मात्र त्याच वेळेला काय बोलते मागे लागली घाबरल्यानंतर त्या स्त्रीच्या तोडाने आपला दगड खाल्ला पण तो चोर मात्र पळून गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणी सैनिक त्यांनी काही घेतले पडलेले आहे एका साधू आणि चंद्राबाई त्यांच्या घरासमोर पडलेले आहे म्हणजे हे दोघे तर असायला पाहिजे असे सांगून त्या दोघांनाही पकडल्यानंतर त्यांना राजासमोर हजर केले सांगितले की महाराज आपल्याकडे पकडलेले हे महाभक्त आता समोर आलेले आहेत आज्ञा का घे कारण त्याच वेळेला मात्र साधू आणि त्यांनी भावे सांगत होते आम्ही चोरी केले नाहीये केवळ चोर आमच्या घरासमोर आपण पळून गेला होता आणि तुमच्या सैनिकांनी मात्र आम्हाला पकडले आहे असे सांगत होता त्यांचे कोणीही ऐकले नाही आणि त्यांना कारागृहात टाकण्याची केली आणि त्यांना कारागृहामध्ये लागल्यानंतर तिथे साधू आणि पत्नी मुलगी असल्याला लागला त्यांना खाण्यासाठी सुद्धा निर्माण झाले उपाशी लागल्या आणि उपाशी हात असताना त्याच वेळेला कुठेतरी दान भिक्षामांपोर भरू लागल्या आणि दान भिक्षामांपोर भरत असताना मात्र त्याच वेळेस त्या दिवशी त्या साधूच्या मुलीमध्ये कलाव केला घरी येण्यासाठी भरपूर उशीर झाला होता आणि उशीर झाल्यानंतर त्या साधूची पत्नी मात्र आपल्या मुलीला हे कलावते तुला घरी कष्ट झालेला आहे एवढी रात्रपर्यंत कोटीवरती सुद्धा मनामध्ये कसले विचार झाला आहे त्यानंतर मात्र तिने सांगितले आहे एके ठिकाणी सत्यनारायण भगवंताची पूजन चाललेले होते तिथे कथा होते कसा व्याख्यान केला त्यानंतर घेतलेला आहे आणि हा सत्यनारायण पूजन प्रसाद पूजेसाठी सुद्धा आलेला आहे तो सुद्धा प्रसाद ग्रहण कर आमच्या आईने सुद्धा सत्यनारायणचा प्रसाद ग्रहण केला आणि प्रसाद ग्रहण केल्यावर मात्र लागतात आणि ते लक्षात आले त्यातून सुद्धा ती मात्र सत्यनारायण भगवंताचा नमस्कार होता आणि नमस्काराचा राहून गेलेला आहे त्यामुळे आपल्या घराला सगळ्यांना बसलेला आहे असे लक्षात आलं मात्र लागतात आणि सत्यनारायण भगवंताची प्रार्थना केली सत्यनारायण आमच्याकडून किंवा आमचे पटेल जावे त्यांच्याकडून कोणाकडून काही चुकायचं असेल तर आम्हाला क्षमा करा आणि आमचे पटेल जावे सुखवत भी हो जा अशी मनोभावे प्रार्थना केली आणि मनोभावे प्रार्थना केल्यानंतर मला सत्यनारायण दर्शन झाले आणि त्यांनी चंद्रकेतूर राजे भगवंताला सांगितले हे राजा